नमस्कार मंडळी. तर आपला न्यू व्लॉग आता आला आहे. तुम्ही बघूच शकता माझं यूट्यूब चॅनलवर. आणि चला, आज तर मंगळवार आहे. मंगळवार म्हणजे आपला बाजाराचा दिवस. बाजाराचा दिवस आहे म्हणजे आपला ड्रायव्हर आणि थैली पकडायची मजदुरी आपल्याला करावं लागेलच, कारण की आपल्याला भाजीचं घेता येत नाही, बिलकुल पण नाही. मला तर घेता येत नाही मंडळी. तुम्हाला कोण कोण असं आहे की ज्यांना घेता येत नाही, फक्त बाजीरामध्ये थैली पकडायला नेते. तर मम्मीला तर घेऊन जाणंच आहे, कारण की भाजीचं मम्मीच घेणार आहे, मी नाही. मला एक खरंच सांगू येत नाही. आणि आपली मम्मी तर आता रेडी झाली आहे. मम्मा तर रेडी झाली आहे. आपण आता आपल्या परमसखीकडे जाऊया. तर परमसखी तर आपली म्हणजे माझी परमसखी माझी गाडी आहे. तुमची परमसखी कोण आहे ते तुम्ही नक्की सांगा मला कमेंटमध्ये, कारण की माझ्या घरी माझी गाडी मला खूप आवडते. तर आपल्या परमसखीवर सवार होऊन मी आणि माझी मम्मी आता चला बाजारात जाऊया आणि पाहूया की बाजारात किती गर्दी आहे. भावांनो, बाजारात खूप गर्दी असेल, जाम गर्दी असेल, मला माहीत आहे, कारण की आमच्याकडलं मंगळवार बाजार आणि वरतून इकडे रस्ते बनणं तर कधी खतम होणार आहे माहीत नाही. आमच्याकडे रस्ते जेव्हा पण बनन तेव्हा मी खरं सांगते, मी व्लॉग बनवणार त्या रस्त्यांचं, कारण की खूप वर्ष झाले ते काही ढंगानं बनले आहे नाही. बघा मी कशी दिसत आहे भाई ब्रो बाजारात. हे मग आलू कांदे घेत आहे. हो बरोबर आहे, आता आपल्याला 15 ऑगस्ट घेत आहे तर आलू घेण्याचं अनिवार्य आहे. आणि बुट्टा हो मी नाही खात. चला टमाटर ह्या बाजारात आता म्हणजे ह्यावाल्या मंगळवारी स्वस्त आहे, 30 रुपये किलो. नाही तर बापरे 50 रुपये किलो, 60 रुपये किलो महागच होते ब्रो. आणि आम्ही तर पूर्ण बाजार फक्त घुमलो, कारण की आमच्याकडे माहीत आहे का, भाजीचं जास्त घेत नाही, कारण की एवढं महाग आहे. 25 रुपये पाव, 30 रुपये पाव. मग मम्मी म्हणते आपण म्हणजे बाजारात फक्त फिरू, बघू स्वस्त जे भेटलं ते. आणि आमच्याकडे थोडं आम्ही लेटच जातो, कारण की लेट गेल्याने थोडं भाजीचं स्वस्त भेटते. हे कोणाकोणाकडे होते नक्की सांगा. माझ्या घरी तर होते. माझी मम्मी नेहमी मला अशी म्हणते, तुमच्याकडे पण होत असेल तर मला सांगा नक्की. चला बाजार पाहूया. तर बाजारात काय काय स्वस्त आहे, काय काय महाग आहे मम्मीसोबत. हे आपले मिरची आणि समारवाले दादा, ते तर आपलं ज्यांच्याकडून आपण रेग्युलर घेतो तेच दादा आहे. आपल्याला चांगला भाव पण देते, म्हणून त्याच दादाकडे आपण येतो. चला समोर वाढूया, आता पाहूया. चला आपले अद्रक लसणवाले दादा पण, ते पण आपले डेलीचेच आहे, ज्यांच्याजवळून आपण डेली अद्रक लसूण घेतो, कारण की आपल्याला चांगला भाव देते. तर आपल्याला चांगला भाव देते, आपल्याला जाणंच आहे. आणि त्याच्यानंतर तर राखी येत आहे, तर राखीचं सगळं कलेक्शन होतं तिथे, बघितलं आम्ही, पण आम्ही घेतलं नाही, कारण की आमच्या घरीच राख्या आहे ठेवलेल्या. आणि चला पाहूच आहे आपण. हे पूर्ण बाजार फक्त घुमण्यात गेला आमचं, घेतलं काहीच नाही. एक थैली पण नाही भरली राहा बाबा, एक थैली पण नाही आमची. चला गवार घेतली हा भावांजवळून, म्हणजे चांगला माणूस आहे, गवार घेतली त्याच्याजवळून. मग घुमलो. हे देवा, बीट 15 रुपये पाव. हे भगवान. पत्तागोबी मम्मीने हातात घेतली, बघितली, 15 रुपये पाव म्हटली, आणि तशीची तशी रिटर्न ठेवून दिली. म्हणजे एवढी महाग. मग पाहतच गेलो अजून काय काय आपल्याकडे घेऊ शकतो आपण. हा कोणता फ्रूट आहे येल्लोवाला? कमेंट करून नक्की सांगा मला मित्रांनो, की हा येल्लो कोणता फ्रूट आहे. तर मंडळी आता आपण आलो घरी, आणि बाजारात तर खूप गर्दी होती. मला तर काही वाटत नाही, आमच्या घरी काही यादला असं जास्त. आपण नाश्ता तर आणला आहे आपला खायला. चला पाहूया. समोसे छान आणि नूडल्स वगैरे. चला खाऊ बघून या, आणि तुम्ही पण या नक्की खायला माझ्यासोबत. समोसा खाऊ बघून छान, खूप छान आहे. आणि मला नाही का खायला चांगलं पदार्थ आवडते, आणि टेस्ट चांगली राहिली पाहिजे त्याची, तेव्हाच मला खूप जास्त आवडते. मंचुरियन छान आहे हा पण खायला. तर मंडळी आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आणि नक्की मला सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटते. तर कमेंट आणि लाईक आणि सबस्क्राईब करा, नक्की करा. आणि तुम्ही करजा सपोर्ट, तेव्हाच आम्ही समोर वाढू, हे तुम्हाला माहीत आहे. आणि नक्की मला कमेंट करून सांगा की माझे ब्लॉग कसे वाटते तुम्हाला.
मी नेक्स्ट ब्लॉग अजून बनवणार. जय शिवराय, जय जिजाऊ. गुड